तर आपण सुरुवात करूया। ब्लाउज पीस आणि अस्तर एकमेकांना जोडून घेऊया। हा कप्सचा ब्लाउज असल्यामुळे आपण फ्रंट साइड ही डबल कटिंग केलेली आहे, अस्तरवर डबल कटिंग केलेली आहे। आता पहिल्यांदा आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेऊया। आता आपण बॅक रेडी करूया। आपण सरळ कापड ठेवलेले आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि खालून आपल्याला अर्धा इंच असं मार्जिन सोडून शिलाई मारायची आहे। खालून जो काही एक्स्ट्राचा कापड असेल तो आपण कट करून घेऊया आणि आता हे असं ओपन करून आपण जी ब्लाउज पीसची जी साइड आहे त्याच्यावर मधोमध अशी शिलाई मारायची आहे। जसं मी तुम्हाला दाखवते आहे त्याच प्रकारे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे। ब्लाउज एकदम तुमचं परफेक्ट येणार आहे। आता तुम्हाला वरून अशी दाब शिलाई द्यायची आहे। सारखा असा कपडा स्प्रेड करत राहायचा आहे, कारण का घोळ येणार नाही। आता तुम्ही अशा प्रकारे कापड आणि अस्तर असं जोडून घ्यायचं आहे। सारखा कपडा हात आपला कापडावर फिरवत राहायचा आहे, जेणेकरून मधोमध घोळ येणार नाही। व्यवस्थित असा हात आपला सारखा फिरवत राहायचा आहे कापडावर, नाहीतर मग काय होतं, घोळ आला की ब्लाउजची फिटिंग व्यवस्थित येत नाही आणि आपल्या ब्लाउजला फुगा येतो। आता साइडचं हे कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे। पूर्णपणे असं कट करून घ्यायचं आहे। आता आपण बॅकला असा मध्य घेऊया। आता आपण कटोरी रेडी करायला घेऊया। आता समोरासमोर अशी कटोरी ओपन करून ठेवायची आहे आणि आपल्याला उलट्या कापडावर, ब्लाउज पीसच्या उलट्या कापडावर आपल्याला कटोरी ठेवून अशी स्टिच करायची आहे। जर तुम्हाला स्टिच करायला जमत नसेल, मध्ये घोळ येत असेल, तर तुम्ही फेविकॉलनी चिटकवू शकता, तरीही फिनिशिंग खूप छान येते, कापडाला काही प्रॉब्लेम होत नाही। तर अशी कटोरी शिवताना कधी कधी काय होतं, जी नवीन शिकाऊ असतात त्यांना असा प्रॉब्लेम येऊ शकतो। जो गोलाकार आकार आहे तो शिवताना तो मध्ये घोळ येतो किंवा चिमटी बसते कापडाला। तर तुम्ही बेस्ट असं मी तुम्हाला सांगेल, जे बिगिनर आहेत, ते नवीन शिकत आहेत, त्यांनी फेविकॉलचा वापर करावा आणि कटोरी आणि अस्तर चिटकवावं। आता साइडचा जो एक्स्ट्रा मार्जिन कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कट करायचा आहे, जसा अस्तर आहे अस्तरच्या बरोबरीनेच आपल्याला कट करायचा आहे। आता आपली कटोरी रेडी झालेली आहे। आता फ्रंट आपण रेडी करायला घेऊया। इथे गळ्याचं काही काम करायचं नाहीये। स्टार्टिंगला आपण अस्तर आणि ब्लाउज पीस हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। फ्रंट हा मधोमध आपण कट केला आणि तो वेगळा करून घेतला। समोरासमोर असा नेहमी कपडा ठेवायचा आहे। ब्लाउज पीसचा कपडा असं ओपन करायचा आहे आणि उलटी बाजू आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा अस्तर ठेवायचा आहे। असं समोरासमोर जर आपण अस्तर ओपन केलं तर आपली साइड चुकणार नाहीये। आता आपल्याला फ्रंट जोडून घ्यायचा आहे अस्तरवर। मी तुम्हाला दाखवते त्या प्रकारे करायचं आहे, नाहीतर मग काय होतं, घोळ येतो। घोळ आला की ब्लाउज आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये दिसत नाही। तर बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला आताही तेच सांगेल की तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही फेविकॉलचा वापर करायचा आहे। व्यवस्थित जो गोलाकार आकार असतो तो गोलाकार आकार आपल्याला व्यवस्थितपणे शिवून घ्यायचा असतो। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे शिवत आहे। तर ह्याच प्रकारे आपल्याला एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करायचं आहे। आता दुसरी साइडही तशीच सेम आपल्याला रेडी करायची आहे। आता आपला फ्रंट आणि बॅक हे एकमेकांना जोडून झालेलं आहे। आता आपल्याला कप्स लावायचे आहेत, त्यासाठी जो आपण एक्स्ट्राचा फ्रंट कट केला होता अस्तरवर तो आपल्याला रेडी करायचा आहे। तर नेहमी प्रिन्स कटोरी आपल्याला कमरेपासून शिवायला घ्यायची आहे।
शिवताना घाई करायची नाही आहे. जो गोलाकार आकार आहे तिथून आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची आहे, नाहीतर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. त्यासाठी तुम्ही जो फ्रंट आहे तो असा कटोरीवर ठेवायचा आहे, जेणेकरून कटोरी आणि फ्रंट शिवताना असा चुकणार नाही. व्यवस्थित गोलाकार आकारमध्ये असा हा शिवला जाईल. तुम्ही बघू शकता बरोबर मापात आलेला आहे मुंडा साईड आणि खाली बॅकची साईड. आणि आता ह्याच्यावर डबल शिलाई द्यायची आहे. कधीही आपण कटोरी शिवतो, कटोरी ब्लाऊज शिवतो, आपण एकमेकांना भाग जोडतो, त्यावेळेस डबल शिलाई द्यायची आहे. आता हा फ्रंट असा रेडी आहे. तसाच आपल्याला दुसरा भागही रेडी करून घ्यायचा आहे. आता हे मगाशी आपण ब्लाऊज आणि अस्तर जे जोडलेलं आहे तेही रेडी करून घ्यायचं आहे. तेही असंच ह्याच प्रकारे मगाशी जसं अस्तर तुम्ही जोडलं त्याच प्रकारे तुम्हाला कटोरी आणि फ्रंट असा जोडून घ्यायचा आहे. आता आपण डबल शिलाई देऊया. आता दुसरा भागही आपल्याला सेम तसाच रेडी करायचा आहे. आता हे दोन्ही भाग रेडी झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचे, आपल्याला कफ जॉईंट करायचे. पहिला कफ जॉईंट करण्यासाठी जो अस्तरचा भाग आहे तो घेतलेला आहे आणि आपल्याला इथून टक्स पॉईंटचं माप घेतलेलं आहे. हे बघा व्यवस्थित मापून घ्यायचं की टक्स पॉईंट हा बरोबर आपण दिला आहे की नाही ते. त्याच्यावर आपण हे असे कप्स ठेवायचे. ह्या प्रकारे त्याचा मध्य काढून घ्यायचा कप्सचा. आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कप्स ह्या पहिला अस्तरला जॉईंट करून घ्यायचे आहे. कपडा हल्ला नाही पाहिजे खालचा. तुम्ही टाचणी लावली तरीही चालेल चारी बाजूला. असा हा कपडा खालून असा ओढून घ्यायचा व व्यवस्थित खालून चेक करून बघायचं की जो पॉईंट आपण दिलेला आहे तो व्यवस्थित आहे का, त्याच्यावर तो कप आहे का, आणि अशी मधोमध अशी शिलाई द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता हा कप आपण अस्तरला जॉईंट केलेला आहे. आता आपण ब्लाऊज पीसचा हा भाग घ्यायचा आहे. त्याच्यावर अशा प्रकारे कटोरीचं अस्तर ठेवायचं आहे. जो कप्स आपण जॉईंट केलेला आहे त्याचं अस्तर असं ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता की तुम्हाला ह्याला ओव्हरलॉक करायची गरज नाही आहे, कारण का आपण त्या प्रकारे हा शिवलेला आहे. आता आपण हा चारी बाजूने ह्याला शिलाई देऊन अस्तर जे कप्सचं अस्तर आणि हा ब्लाऊज पीस असा जॉईंट करून घ्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्याच प्रकारे शिवायचं आहे. तुमचं ब्लाऊज खूप उत्तम असं फिनिशिंगमध्ये येणार आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंगमध्ये काम केलं, कट टू कट काम केलं की आपल्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही. व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये फ्रंट हा शिवून झालेला आहे. तसाच आपल्याला सेकंड पार्ट ही जो दुसरा भाग आहे तसाच रेडी करून घ्यायचा आहे. आता आपला हा फ्रंट रेडी आहे. आता आपल्याला गळ्याच्या इकडचं काम करून घ्यायचं आहे. आधीच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये हा कॅनव्हास कसा कट करायचा ते मी दाखवलेला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघावा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर एका अस्तरच्या कापडावर हा कॅनव्हास असा ठेवायचा आहे आणि एक शिलाई, सरळ शिलाई मारून घ्यायची आहे मधोमध अशी. तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे अशी एक शिलाई मारायची आहे. साईडनी अर्धा इंच मार्जिन सोडून अस्तर कट करायचं आहे आणि त्याला असे कट मारायचे आहेत. आणि ह्याप्रमाणे अस्तर शिवायचं आहे. कॅनव्हासवर असं फोल्ड करून अस्तर शिवायचं आहे. व्यवस्थित जिथे आकार आहे गोलाकार तिथेही व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. आता हा आपला फ्रंटचा एक भाग रेडी आहे. आता दुसरा भागही सेम त्या पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. आपले दोन्ही भाग आता रेडी आहेत. आता आपण गळा कसा करायचा ते तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास ब्लाऊजच्या एका फ्रंटच्या भागावर ठेवायचा आहे. बरोबर कट टू कट ठेवायचा आहे. जसा मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच त्याला टाचण्या लावून घ्यायच्या, जेणेकरून
आपलं चुकणार नाही किंवा हलणार नाही, कॅनव्हास हलणार नाही, जागेवरच राहील. त्यासाठी तुम्ही अशा ह्या पद्धतीच्या टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी हा कॅनव्हास कसा ठेवला आहे. आपण जे 3.5 इंच वरती कॉलरसाठी घेतलं आहे तिथून ते पूर्ण बॉटमपर्यंत आपल्याला असा ह्या पद्धतीने कॅनव्हास ठेवायचा आहे. आणि जिथे आकार दिलेला आहे व्ही शेप म्हणजे कॉलरच्या तिथून जिथे एक्स्ट्रा 3.5 इंच घेतलं आहे तिथून ते बॉटमपर्यंत म्हणजे हुकलूकच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई मारायची आहे. तुम्ही बघू शकता पाठून चेक करायचं आहे आपल्या शिलाया बरोबर आल्यात का, मार्जिनही बघायचं चेक करून की मार्जिन राहिलं का. आता शिलाईच्या बाजूने 1/2 इंच सोडून असा आकार कट करायचा आहे गळ्याचा आणि त्याला असे कट मारायचे आहेत जेणेकरून हा गळा आपल्याला फोल्ड करता येईल. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनेच तुम्हाला ब्लाऊजचं काम करायचं आहे. जसं मी तुम्हाला दाखवत आहे तसंच तुम्ही बघू शकता आपला एक फ्रंट रेडी आहे. अशा पद्धतीने आपला हा हाय नेक कॉलर रेडी झालेला आहे. वन साइड हाय नेक कॉलर रेडी झालेला आहे. आता दुसरा भागही आपल्याला त्याच पद्धतीने करायचा आहे. तुम्ही परत एकदा बघू शकता की मी कसं केलेलं आहे ते. आता आपले दोन्ही फ्रंट रेडी झालेले आहेत. या पद्धतीनेच तुम्हाला स्टिचिंग करायचं आहे. ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा हाय नेक कॉलर येणार आहे. तर आता हा बॅक घेतलेला आहे. आता आपण टक्स मारून घेऊया. 1.5 इंच मार्जिन सोडून ह्या खुणा करून घ्यायच्या आहेत आणि जवळजवळ 4 ते 5 इंचाचे टक्स मारून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्हाला टक्स मारायचे आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आपले टक्स मारून झालेले आहेत. आपला बॅक रेडी आहे. आता आपल्याला फ्रंट हा बॅकला जोडायचा आहे. आता कसा जोडायचा ते तुम्हाला दाखवते आहे मी. आता हा जो शोल्डर आहे तुम्ही बघू शकता फ्रंट आणि बॅक हा असा शोल्डर इथे जो काटकोन आहे इथे त्या काटकोनाला एक आपण कट मारून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचा आहे 1/2 इंचाचा आणि शोल्डरच्या टोकापासून असा अर्धा इंच आपल्याला शोल्डर बॅकला जोडायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि आता जो आपण एक्स्ट्रा 3.5 इंचाचा वरती कॉलरसाठी घेतलेला त्यालाही जोडायचा आहे. तिथून आता हा बॅकचा जो मध्य आहे या मध्याच्या अलीकडे म्हणजे 1 इंचपर्यंत 1 इंच अलीकडे आपल्याला हा बॅक जोडायचा आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हा शोल्डर जोडून घेतलेला आहे. आता हे शोल्डर बघू शकता कसं जोडलेलं आहे. हा मध्य आहे आणि त्याच्या अलीकडे आपण इथपर्यंत शोल्डर जोडलेला आहे. शोल्डर आणि हे हाय नेकचं कॉलर. आता आपण दुसरी साईडही तशीच जोडायची आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा मी असं ठेवलेलं आहे शोल्डर जोडायला. इथून आपण हा जी खून केलेली आहे ही शोल्डर पट्टीची खून आहे आणि पुढे गळा रुंदी आहे. हे बघा हा भाग घेतलेला आहे फ्रंटचा असा. हा इथपर्यंत आपण माप घेऊया आणि तिथे एक कट मारूया.
असा कट मारल्यानंतर तुम्ही हा जो शोल्डर आहे हा शिवून घ्यायचा आहे. हा शोल्डरपर्यंत शिवला आणि जिथे आता आपण एक्स्ट्रा 3.5 इंच वरती कॉलरसाठी घेतलं होतं तेही तसंच शिवायचं आहे, जे तुम्हाला आधीचा जो फ्रंट शिवताना दाखवलेला आहे की जो बॅकचा जो मध्य आपण काढलेला आहे त्याच्या अलीकडे 1 इंच अलीकडे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी. हा बघा, हा कट मारलेला आहे, हा शोल्डरचा भाग आहे. हा परत एकदा आपण डबल शिलाई मारून घेऊया आणि जो मध्य आहे मध्याच्या अलीकडे आपल्याला शिवून घ्यायचा आहे. आता हे जे कॉलरचे बघा, हे कॉलरचे राहिलेले एक्स्ट्रा मार्जिन आहे ते व्यवस्थित खुणा करून घ्यायच्यात आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपण ह्या दोन्ही साईडचे हे दोन्ही फ्रंटचे जे कॉलर आहेत हे जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे एक्स्ट्राचं आहे हे अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करायचं आहे. मध्ये चीर द्यायचं आहे. अशा पद्धतीने चीर देऊन तुम्ही बघू शकता हे असं फोल्ड करून थोडंसं प्रेस करायचं आहे हाताने. ही जी शिलाई हे आपण मगाशी जो राहिलेला भाग आहे बॅक आणि फ्रंटचा तो जोडून घेऊया. जो मध्ये आपण एक्स्ट्रा ठेवला होता तो जोडून घेऊया. आणि आता अशा पद्धतीने आपली कॉलर रेडी आहे. तुम्ही बघू शकता हे असं आपल्याला अशा शिवून घ्यायचं आहे कॉलर. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी कॉलर आहे ही जी शिलाई मार्जिन आहे हे आतमध्ये टाकून आपल्याला शिवून घ्यायची आहे. कॉलर बंद करून अशी शिवून घ्यायची आहे. आपल्याला फक्त बॅकची जी कॉलर आहे तेवढीच एक शिलाई मारायची आहे. तुम्हाला मी दाखवते कशी. फ्रंट साईडच्या कॉलरला आपल्याला शिलाई मारायची नाही आहे. जो बॅक साईडची कॉलर आहे तेवढीच फक्त आपल्याला बंद करून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता हे बघा, ही बॅकची जी कॉलर आहे जी तुम्हाला दाखवलेली आहे तेवढीच फक्त शिलाई मारून घ्यायची आणि बाकीची हात शिलाई करायची आहे. ही हात शिलाई तुम्हाला बॉटमपर्यंत करायची आहे. आता आपण जी हुकलूक आहे हुकलूकच्या इथे आपण दाबशिलाई मारून घेऊया, जेणेकरून ही पट्टी व्यवस्थित बसली जाईल आणि एक्स्ट्राचा कपडा खालून कट करायचा आहे. दोन्ही साईडला दाबशिलाई मारून घ्यायच्या आहेत. ह्या दोन्ही साईडला अशा दाबशिलाई मारून घेतलेल्या आहेत आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा राहतो तो आपल्याला लगेच कट करून टाकायचा आहे. आता आपण जे हुकलूकची जी फ्रंट आहे, जे हुकलूक साईड आहे ही आपल्याला चेक करायची आहे. जर वर खाली असेल तर आपल्याला कट करायचं आहे. आता आपला ब्लाऊज ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे. आता आपण आयची पट्टी रेडी करून घ्यायची आहे. जिथे आपण आय बनवतो ती पट्टी रेडी अशा पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे. ही रुंदीला 3 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि हे अशा पद्धतीने रेडी करायची आहे. तुम्ही बघू शकता. आणि ब्लाऊजला आपण जिथे आय करतो तिथे अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी अशी आतून शिवायची आहे. ही एक्स्ट्राची पट्टी असते. ही आयची पट्टी कोणी उजव्या साईडच्या फ्रंटला शिवली जातात, काही जण डाव्या साईडला शिवली जाते. आता ही आपली आयची पट्टी रेडी आहे, जी एक्स्ट्राची पट्टी असते. हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं फ्रंट रेडी झालेलं आहे. आता आपण फ्रंटला कमरपट्टी करूया. ह्या पद्धतीने आपल्याला कमरच्या पट्ट्या रेडी करायच्या आहेत. ही कमरपट्टी लावलेली आहे फ्रंट साईडला.
आता आपल्याला काय करायचं आहे, जो मुंडा साईडला हा ब्लाऊज स्लीवलेस असल्यामुळे आपण ह्याला बाही केलेली नाही आहे, त्यासाठी अशा क्रॉस पट्ट्या रेडी करायच्या आहेत आणि मुंड्याला जशी आपण गळपट्टी करतो तशी ह्या पट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत गळपट्टीप्रमाणे. त्याआधी तुम्हाला मुंडा चेक करायचा आहे. जे एक्स्ट्राचे जे काही मार्जिन राहिलेलं असतं, आपण जी कटोरी शिवतो ती आपण कट करायची आहे. आता आपण इथे पट्ट्या लावून झालेल्या आहेत. मुंड्या साईडला ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण लावलेल्या आहेत. आता आपण फिटिंग करूया. आपण इथे छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग मार्क करून घेऊया आणि सरळ अशी आपल्याला रेष मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊज फिटिंग करायचं आहे. इथे आपण मुंडाई चेक करून घेऊया. अच्छा, या पद्धतीने तुम्हाला शिवायचं आहे. व्यवस्थित ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येतं तुम्ही जर ही पद्धत वापरली तर. शिवताना ज्या काही तुम्हाला मी टिप्स दिल्या असतील त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवायचा आहे. आता आपण दुसरी साईड ही फिटिंगची मार्किंग करून घेऊया. छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लस करायचं नाही आहे. जो आपण माप घेतलेला आहे त्याच मापावर आपल्याला फिटिंग करायचं आहे. आता आपला ब्लाऊज रेडी करून झालेला आहे. आता आपण ह्याला एक्स्ट्राच्या शिलाई मारायच्या आहेत. ज्या एक्स्ट्रा शिलाई असतात त्या सगळ्या आपण दोन्ही साईडला मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ब्लाऊजला ओव्हरलॉक करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला जर या ब्लाऊजच्या बाबतीत काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करा. त्याची मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.